जा 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 जा. त्यापेक्षा नारळाची झाडं लावली असती तर किती नारळ आले असते. ए दाखवा मला काय डोळ्यातच मारली. एआय 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 तुम्ही तसं ओवी स्कूल मधले बोलून यांना चोरून नेत्या. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी थर्सडे. आज माझी ट्रेनिंगने सांगितलं होतं ना तुम्हाला, आता लवकर उठलाय. लिंबू पाणी, गावचे लिंबू आणले होते ना ते मी पाणी पितोय. वातावरण थोडं थंड आहे, जास्ती नाही म्हणणार. आणि आज शांतपणा, झोप मस्त झाली माझी पहिल्यांदा. जे कधीतरी झोप चांगली होती ते एकदम फ्रेश वाटतं ना, तसं वाटतं मला आज. तर थोडा जिमला जाऊन येईन, मग डायरेक्ट ट्रेनिंगला पासून. गुड मॉर्निंग. पप्पा झोपलेत का? ओके, फ्रेश झालो. आता जातो जिमला, कारण दिवसभर ट्रेनिंगमध्ये बसायचं, थोडी एनर्जी पाहिजे ना. काल पण जिम स्किप झालं आहे. प्री वर्कआउट होता, केळं खातो, केळं. केळीच पावली सगळे असे आयटम आणले की पडून जातात. जा 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 जा. उठलीच होती तर जा. पळ पळ पळ. झोपा जा. जा जा ना जा. उठली होती तर हे होत. मम्मीने बोलत तर कशी धावत गेली असती रे? हा, मम्मी तेव्हा मम्मीला बोलले असते उठली होती. ना मला जिमला जायचं. केळं तोंडात टाकीन मी. दुसऱ्याला खायला द्यायला आवडतं. तुम्हाला खायला आवडतं. उतरा चला. दिसलं त्याच्यात तुम्ही कसं करता माझ्याबरोबर. माझी ही जिमची बॅग ओवीने तोडली म्हणून मी ही वाली घेऊन चाललोय. मी नाही पडली ती. ही बघा पप्पा बघा. पप्पा मी नाही पडली. तुम्ही फाडली. नाही, कोण वापरतं मग? तुम्ही पण वापरता. सो म्हणून मी ही बॅग घेऊन चाललोय. चलो. चलो. चला. ओके, वर्कआउट. इकडे पोचायला तर बाबा विषयच नाही. खूप डिसिप्लिन, डेडिकेशन सगळं लागणार आहे. नाश्ता करून अंघोळ करून मग मला मीटिंगला बसायचं आहे. आमच्याकडे ही शोची झाडं लावली आहे, त्यापेक्षा नारळाची झाडं लावली असती तर किती नारळ आले असते. कचरा डबा करते. हे सगळं शिकवायला पाहिजे ऐकला. हा काय कोणाला सांगायचं होतं? आधी काय बोलले तुम्ही? काय बोलले रे तुम्ही? ओके मित्रांनो, मी जिम वरून आलोय. आता मला सगळं सेटअप करायचं आहे. अरे बाबा, ऑफिस ट्रेनिंग चालू होणार. एलेक्सा, आर यू अलाइव? Artificially, maybe, but not in the same way that you're alive. नाश्ता आला. ओट्स, केळी पण खायला पाहिजे. अरे हे काय आहे? आधीच काय? इथे आता ठेवू नका, मी आता सांगितलं नाही. पसरा वाटत होती नुसती. दाखवा. November 1, calendar 2025. Starts in 30 minutes. अलेक्साला मी फुल एकदम ट्रेन करून टाकतो. दाखवा. नवीन आलं. हे बघा. अरे दाखवा मला काय.
डोळ्यातच मारली. थांबा. अरे मी सांगते काय. हे बघा. हे मस्त हे बघा इकडे लागतं आणि खाली. हे लांब बघायला आणि हे खाली बघ. कितीला मिळाली? मस्त आहे बघा. गावी जाणारच ना त्यासाठी आता बसून घेतली. आता थोड्याच वेळात ट्रेनिंग चालू होणार आहे. त्याआधी मी आंघोळ करून फ्रेश चालू आहे बसून. त्याआधी एक केळं खाऊन घेतो. मेन माझं स्ट्रगल असेल एनर्जी मूड सगळं दिवसभर ठेवणं. 10:30 पासून 10:30 म्हणजे विचार करतो ब्रेक असणार ऑब्विसली. तर तरी पण ट्रेनिंग किती बोलून होऊ शकतात ते तुम्हाला माहिती आहे. चलो गेअर ऑन. 1 मिनिट राहिले. मागं माझ्या उडाली. बाय. I will see you. गुड आफ्टरनून. आज दुपारचं जेवण तयार आहे आणि आज माझ्या ताटात आहे बाजरीची भाकरी, छोलेची भाजी, चवळीची भाजी. जेवण झालं आणि आत्ता ब्रेक दिला त्यांना. जेवण झाल्यानंतर 45 मिनिटचा ब्रेक आहे. सो आता मी झोपतोय. खूप मस्त ट्रेनिंग आहे ॲक्च्युली आणि तुम्ही सांगू शकतो मी ॲक्च्युली AI ट्रेनिंग आहे आणि AI खरंच शिकलं पाहिजे नाहीतर खरंच मला रिप्लेस करून टाकेल. सो नक्की AI बद्दल काही जेवढं शिकता येईल जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्यांना सांगतो त्यांनी शिकावं. आणि जर तुम्ही AI बरोबर नाही चालणार तर AI तुम्हाला रिप्लेस करणार. मी पण बाहेर चालले बघा. 20 मिनटं लवकर ट्रेनिंग संपली आहे बघा. 6:30ला संपणार होती ती आत्ता संपली आहे. आणि खरंच मी ॲक्च्युली कंटाळलो बसून बसून. सेशन ओव्हरऑल खूप चांगलं होतं. सो म्हणून मी आता चाललो आहे बाहेर. नंतर गेलेली ओवीला शाळेत मला. तिला मी सांगितलं मला खालीच पिकअप कर. जरा बाहेर जाऊन हवा पाणी खाऊन येतो. हवा पाण्याचा पण मस्त सेशन होते मित्रांनो. AI तुम्ही तर सगळीकडे ऐकतच असाल. AI खरंच खूप गरजेचं झालं आहे आणि जो नाही शिकला तो मागे राहणार आहे. कधी ना कधी AI रिप्लेस करणार आहे, नाही म्हणत नाही, पण शिकणं पण तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. नाहीतर असं राहतं ना, नाही नाही तो नाही पाहिजे केली, असे लोक लवकर बाहेर जातील. माझं म्हणणं आहे शिका, इकडून शिकता येईल आणि त्याचं बेस्ट यूज करून घ्या स्वतःसाठी. सो ते मी आज शिकलो आणि खूप बरं वाटलं. खूप ओव्हरडोज झाला आहे म्हणून थोडं रिफ्रेशमेंट पाहिजे म्हणून मी बाहेर चाललो. आता मी बाहेर येऊन थांबलो इकडे. गाडी बघा किती खराब झाली आहे. कशी चालवते बघा प्रणिता बाईक. लायसन्स आहे का? ए बसा नाही नाही प्लीज प्रणिता, आपल्याला एन्जॉय करायचं. नको प्लीज नाही, नको प्लीज मी आता ना बसून व्हायला लागलं. मला पण स्वतः गाडी चालवायची. नाही चला नको. शेवटी बाईक आली माझ्याकडे. थोडं फ्रेश व्हायचं जायचं ना म्हणून.
बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की खाण्यापिण्याची पावना देवी माते की. ह्यांना मी खायला आणलं इकडे. हे बघा आम्ही इकडे आलोय प्रजापती. तर आम्ही थांबलोय कुठे माताजी मध्ये. काय घेत आहे हे घेऊ का ते अख्खे मसाले घेऊ? तुमची मजा. अरे बनवणार आहे तुम्ही, मी काय काय पण खातो. हो हो काय पण जमले जमले काय जमले खूप केलं. आता मी बनवून घेऊ. ओवी बघू. ओवी स्कूल मधले बलून यांना चोरून नेते. हा ओवी टीचर बघा तुम्ही ही बघ लपवते बघ. ओके मित्रांनो, मी ओवीला घरी सोडून आता इकडे आलो आहे सँडविच किचन. जर तुम्ही डोंबिवलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल सँडविच किचन. पप्पांना चायनीज खायचं आहे, तर त्यासाठी चायनीज घ्यायला आलो इकडे. खूप दिवस झाले मी पण चायनीज खाल्लं नाही. बाहेर आतमध्ये मुद्दाम नाही थांबलो कारण वासाने मला पण भूक लागली. हे आलं पप्पाचं पार्सल, मग वास येतो. चला आता घरी जाऊ. ओके मित्रांनो, पप्पांना चायनीज दिलं आहे आणि ओवीचं पण जेवण झालं. काय खाल्लं ओवी? तुम्ही काय खाल्लं? फ्रँकी खाली. एग फ्रँकी घरी बनवलेली आहे ना, असं बोला ना मग. सो आजचा दिवस इकडे संपवतोय मी. आमची ओवी आता क्यूट ओवी ब्लॉग एंड करेल. जर तुम्हाला हातचा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं इन मराठी. म्हणून मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.